नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट अँड रिनल ट्रान्सप्लांट सर्जन. आय एम वर्किंग इन द अथाई यूरोकेअर हॉस्पिटल सिन्स लास्ट 7 years. तर माझ्या स्पेशालिटीमध्ये मेनली एंडोयुरोलॉजी, रिकन्स्ट्रक्टिव्ह यूरोलॉजी अँड रिनल ट्रान्सप्लांट ह्या स्पेशालिटी अवेलेबल आहेत. तर आज आपण यूरोलॉजीमध्ये कॉमनली जे आजार असतात त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन करूया. तर सगळ्यात प्रथमतः जो यूरोलॉजीमध्ये आजार असतो तो मूतखडा. तर सर्वप्रथम म्हणजे मूतखडा हा सगळ्यात यूरोलॉजीमध्ये होणारा सगळ्यात कॉमन आजार आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की पाणी कमी पिणे. पाणी कमी पिल्यामुळं शरीरामध्ये जे क्षार असतात ते लवकर एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांचा मूतखडा बनतो. तसेच दुसरी कारणं पण आहेत मूतखड्याची. त्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिक इरर. म्हणजे जर पेशंटमध्ये जर मेटाबॉलिक प्रॉब्लेम असतील, म्हणजे स्टोन होणारे फॅक्टर आणि स्टोन व्हायला मदत करणारे फॅक्टर आणि स्टोन व्हायला प्रिव्हेंट करणारे फॅक्टर, ह्या दोघांचा जर बॅलन्स असेल तर खडा होत नाही. ह्या दोघांचा जर इम्बॅलन्स असला, म्हणजे शरीरामध्ये स्टोन होणाऱ्या घटकांचं प्रमाण वाढलं तर मूतखडा होतो. त्याच्यानंतर आहे की हा मूतखडा कॉमनली हा 40 to 60 yearsच्या एजमध्ये दिसून येतो. तर ह्याचं प्रमाण पुरुषामध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे हा लहान मुलांच्यामध्ये पण होऊ शकतो. असं नाही की तो मोठ्या माणसांच्यामध्येच व्हायला पाहिजे. लहान मुलांच्यामध्ये होण्याचं कारण म्हणजे अगेन मेटाबॉलिक अबनॉर्मॅलिटी आणि दुसरा आहे कंजेनायटल अनॉमली. म्हणजे जन्मताच जर मुलामध्ये म्हणजे बाळामध्ये जर काही किडनी आणि नलिका यांच्यामध्ये काय अबनॉर्मॅलिटी असेल, म्हणजे ब्लॉक असेल, तर तिथं लघवीचा निचरा न होता लघवी साचून तिथं मूतखडा होऊ शकतो.